आणि पुढची बातमी पंकजा मुंडेंच्या दृष्टिकोनातून महत्त्वाची। वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याच्या लिलावाची नोटीस काढण्यात आली आहे। 203 कोटींच्या कर्जवसुलीसाठी युनियन बँकेनं आता प्रक्रिया सुरू केली आहे। पंकजा मुंडे यांचा हा कारखाना आहे आणि याच कारखान्याला आता नोटीस बजावली जाते युनियन बँकेकडनं। ही नोटीस लिलावासंदर्भातली आहे। याविषयीची माहिती देतात आपले प्रतिनिधी गोविंद शेळके। गोविंद, लिलावाचं हे सगळं काय प्रकरण आहे आणि या नोटीसची नंतर मुंडे कुटुंबातनं पंकजा मुंडेंची प्रतिक्रिया कळू शकली आहे का? नक्कीच वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्यासंदर्भामध्ये युनियन बँकेने काढलेली ही नोटीस धक्कादायक आहे, कारण यापूर्वी सुद्धा अशी प्रक्रिया युनियन बँकेकडून झाली होती। वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्यावरती 200 कोटी रुपयाचं कर्ज युनियन बँकेचं आहे आणि त्या कर्जापोटी आता बँकेकडून लिलावाच्या प्रक्रियेसंदर्भातली नोटीस काढण्यात आली आहे, ज्यामध्ये अगदी 25 तारीख सुद्धा देण्यात आलेली आहे। खरं तर वैद्यनाथ सहकारी साखर कारखाना हा भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्या ताब्यात आहे, मात्र मागच्या काही दिवसापासून अगदी संकटाच्या मालिका या साखर कारखान्यावर होताना पाहायला मिळत आहेत। कारण यापूर्वी जीएसटीची झालेली कारवाई असेल, त्यापूर्वी विविध कारणामुळे साखर कारखाना हा मागच्या काही दिवसापासून किंबहुना काही वर्षापासून बंद अवस्थेमध्ये आहे आणि अशा बंद असलेल्या वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याच्या अडचणीमध्ये पुन्हा एकदा भर पडली आहे। आणि त्याचं कारण आहे की युनियन बँकेकडून या सहकारी साखर कारखान्याच्या लिलावासंदर्भातली नोटीस आता काढण्यात आली आहे। धन्यवाद गोविंद या सगळ्या माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।